नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि ब्लॉगमध्ये नक्की काय असतं हे मला खूप जास्त काही माहीत नाही आहे, बट एक जस्ट साधा एक प्रयत्न केला आहे की तुमच्याशी एक कनेक्ट होण्यासाठीचा। तुमच्या घरातही असं एखादं टोडलर असेल जे की खूप आगाऊ असतं आणि हिच्यासाठी मी आमच्या गॅलरीचं एक छोटासा मेकओव्हर केला आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे। असं बऱ्याचदा होतं ना की यांना खेळायला स्पेस नसते किंवा मग त्यांच्यासोबत खेळायला कुणी नसतं आणि मग त्यांना ते आपल्या अंगावर येतात आणि त्याला नेहमी आई तू खेळ ना, आई तू खेळ ना अशी त्यांची रट असते किंवा मग सतत मोबाईलमध्ये घुसतात। त्यापेक्षा त्यांची जर एक स्पेस असेल ज्यात त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील तर ते नक्की इंटरेस्ट घेऊन खेळतात। त्यामुळे तिच्यासाठी बनवलेली केलेला माझ्या गॅलरीचा मेकओव्हर मी तुमच्यासाठी आज दाखवते। मला पेंटिंगची थोडी आवड आहे, त्यामुळे मी गॅलरीमध्ये छान असं ट्री ड्रॉ केलं आहे, ज्यामुळे आधीला एक चांगला फिलिंग येतो। त्यानंतर घरच्या घरीच एक छान असा ब्लॅकबोर्ड बनवला आहे। आम्ही डोंगराच्या समोर राहतो म्हणून समोर आमच्याकडे पूर्ण ग्रीनरी आहे। ब्लॅकबोर्डचा उद्देश हा होता की त्यावर ती तिच्या मनाला वाटेल ते काहीतरी ड्रॉ करत बसते किंवा मग तिला मी काहीतरी थोडंसं शिकवलं तरी तिला तो फिलिंग येतो की क्लास किंवा याच्यात आपण खेळतोय, म्हणून ती अभ्यासही तिचा होतो। त्यानंतर एक गेम मी तिच्यासाठी बनवला आहे, म्हणजे आपल्या स्प्राईटच्या छोट्या 2 बॉटल्स कट करून त्यांना फक्त सेलोटेपने जॉईन केलं आहे आणि एका धाग्याला ते वरती बांधलं आहे। ती त्याच्यासोबत बॉल खेळत बसते। असं होतं ना की एकटंच आपण बॉल कसं खेळणार, बॅट बॉल कसं खेळणार, बॅडमिंटन, आणि आपण सतत टाईम नाही देऊ शकत। याच्यामुळे मी तिच्यासाठी हे बनवलं आणि तिला आवडतं असं खेळायला, मग ती खेळत बसते आणि तिला असं की माझ्यासोबत खेळ वगैरे, हां, भलेही तिचा टर्न माझा टर्न असं खेळतो आम्ही। त्यानंतर तिचा हा किचन सेट देखील मी गॅलरीत लावला, म्हणजे हा मूव्हिंग असतो, घरात वगैरे फिरत असतो, बट सध्या तो गॅलरीत आहे। संध्याकाळच्या वेळी छान वाटतं म्हणून ती गॅलरीत घेऊन बसते आणि त्यात छान छान काय काय जेवण वगैरे बनवत असते आणि तिच्या विश्वात ती रमते। मी असा हा गॅलरीचा थोडासा मेकओव्हर केला आहे, म्हणजे तिला तिची खेळण्याची जागा थोडीशी मी बनवली आहे। तुम्हाला ती कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी काय असं केलं आहे, म्हणजे मलाही ती मदत होईल, तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।